कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, काय आजोबा? अरे उद्या आपण आसगावला जाणार आहे की नाही? हा. तिथं आपण देवाची पूजा पण करणार आहे। हम्म. हा, पण तिथं तुझे मा बाबा येतील असं वाटत नाही रे मला। का नाही येणार? तसं नाही अमोल, पण मा बाबांना ऑफिसची कामं असतात ना। पण मला सांग अमोल, अशी देवाची पूजा चुकवून चालेल का? बापू, अजिबात चालणार नाही। अरे ती सकाळी जोगतीने आलेली तू बघितलीस ना? ती काय म्हणाली? हो आजोबा, पण तुम्ही काय काळजी करू नका। मा बाबा नाही म्हटले तरी मी त्यांना समजवणारच। अमोल, आता सगळं तुझ्या हातात आहे बघ। अरे जर आपण देवाला गेलो नाही तर देव रुसल का नाही आपल्यावर? टेन्शन नाही बापू, मी आहे ना, मी देवाला रुसू देणार नाही। आता कसं? अमोल, आता तुझे मा बाबा येतील, आपण रेडी राहूयात। रेडी? चला। दीदी, यायला वेळ लागला आज। अरे दीपे मामा, मला भरपूर काम असतात ना। वा रे वा, म्हणजे मला काम असतात आणि मी काय तसंच बसलेलो असतोय? तसं नाही रे मामा, अरे मावर पूर्ण पुण्याची जबाबदारी आहे ना, मग होणारच वेळ। अर्जुन, गडबडे काहीतरी। हा तोच अमोल आहे ना, जो आपण रोज उशीर आल्यानंतर आपल्याला बोलत असतो? काय अमोल बाळा, रोज तू आम्ही उशीर आल्यावर आम्हाला विचारतोस का उशीर झाला म्हणतोस, आज काहीच कसं बोलणं? अरे बाबा, तू पण तिथे काम करतो, घे पाणी घे। अपुमा, थोडंसं पाणी दे ग बाबाला। काहीतरी घोळ आहे। काय अप्प्या, लेकरू एवढं प्रेमानं पाणी प्या म्हणते तर घोळ कसला ग त्यात? अहो वंसप, ते सगळं सोडा, आज तुमचं काम कसं झालं? हो ना, अगं कामाचा खूप लोड आहे। 2 दिवसाचं काम एका दिवसात उरकावं लागतंय। काय म्हणजे मा, तू उद्याचं काम पण आजच पूर्ण केलंस? नाही ना, ते तरी कुठे पूर्ण झालंय। पण मा, उद्या तुला कामाला जाता येणार नाही, कारण उद्या आपण सगळे आसगावला चाललोय। एक मिनिट, काय हे कधी ठरलंय? नाही, हे आपल्याला नाही जाता येणार। माझं उद्या एक खूप महत्वाचं काम आहे, मला व्हिजिटला जायचंय। उद्या आम्ही तुझं काही ऐकून घेणार नाही। हे बघ, अमोलसाठी बोललेलं नवस उद्या मी पूजा करून पूर्ण करणार आहे, त्यामुळे उद्या काही झालं ना तरी आपण आसगावला जायचं म्हणजे जायचंच। ताई, अहो असं नाही करता येणार। मी घरी येण्याच्या आधीच मीटिंग घेतलीये उद्याच्या व्हिजिट बद्दल। आता जर कॅन्सल केलं तर सगळं डिस्टर्ब होईल। आपण ना, काम तर सुरूच असतात आणि मी तर रजा काढणार आहे बरं का। मी काय म्हणतो, म्हणजे तुला कामाचा भार जास्त आहे, पण जरा ऍडजस्ट करणं या ठिकाणी। दादा, मी काय म्हणतोय, बाबा, तुला तर मी उद्या सकाळी पूजेच्या तयारीसाठी 5 वाजता उठवणार आहे। मी काय म्हणतो पोरांनो, उगाच देवाला ताटकळत ठेवण्यात काय अर्थ नाही। हा, आपण जाऊन येऊ ना उद्या। हा म्हणजे तसं मला होईल ऍडजस्ट, पण बघ मा, बाबाला पण वेळ आहे। आता तू जर नाही बोललीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही। अरे अमोल, बघ अप्प्या, मी तुला नेहमी म्हणत आलोय, काम हीच आपली देवपूजा आहे। पण ऐक ना, आपण जर असं देवाचा शब्द डावलला तर देव आपला ऐकल का ग? बरं ठीक आहे,
मी व्हिजिट नंतर तुम्हाला जॉईन करते. ए बाबा तू इथे काय करतोयस? नीट बोलायचं माझ्या बरोबर. तुला माहिती नाही इथे येणं किती धोक्याचं आहे. 70 फोन केले तुला, पैसे घेऊनच्या घेऊन एक पण फोन उचलला ना तू माझा, त्यामुळे मला इथे यायला लागलं. तसं नाही, तुलाच फोन करणार होतो. ऑफिस सुटला की तुलाच फोन करणार होतो, पण ते ठीक आहे. मला तुझ्या कलेक्टर मॅडमचं उद्याचं सगळे शेड्यूल पाहिजे, आणि जसं आहेत तसं काहीच बदल नको त्यात. ॲक्युरेट. उद्या तुझ्या मॅडम कुणाबरोबर किती वाजता कुठं कशासाठी जाणार आहे सगळी माहिती पाहिजे मला. आता लगेच पैसे लगेच घेतले का नाही? ओरडू नको सांगतो. उद्या मॅडम पर्वतीच्या स्लम एरियामध्ये व्हिजिटसाठी जाणार. वेळ सकाळी 10 वाजता. पर्वती स्लम सकाळी 10 वाजता. हो हो, येणार येणार. अरे हो, त्याला पण घेऊन येणार बाबा. अरे देवाला येताना कोणी फुलं विसरून येतं का? हे बघ, तू सगळी तयारी करून ठेव. आम्ही अगदी वेळेत पोहोचतोय सगळेजण. हा हा. काय बापू, एकदम उत्साहात आहात, आनंदात तयारी सुरू आहे. आप्या, तू यायला हो म्हणलीस ना, मला लय भारी वाटलं बघ. मी यायला हो म्हंटले खरं बापू, पण खरं सांगू का, मला तर कुठेच जायची इच्छा नव्हती. बापू, अमोलच्या आजारपणात माझं स्वतःकडे, कुटुंबाकडे, कामाकडे, सगळ्या गोष्टींकडे ना खूप दुर्लक्ष झालं. आणि आता ना मी काही गोष्टी ठरवल्या होत्या, त्या पद्धतीने मी पुढे जात होते, आणि अचानक हे देवाला जायचं ठरलं. आप्या, तुला मनापासून यावंसं वाटत नव्हतं? अहो नाही बापू, अहो असं कुठे म्हणतेय मी, असं काही नाहीये. पण बापू बघा ना, अमोलच्या आजारपणानंतर सगळेजण छान सुरळीतपणे कामाला लागले होते ना. अमोल पूर्णपणे आजारातून बाहेर आला. देवाने आपल्याला एवढं भरभरून दिलंय ना, तो का रागवेला हो आपल्यावर? तसं नाही आप्या. अगं, लांब असलेलं लेकरू भेटायला आलं नाही म्हणून आई रागवत नाही त्याच्यावर. उलट त्या लेकराबद्दलची ओढ तिच्या मनात तशीच लागून राहते. मग मला सांग, तिला असं ताटकळत ठेवायचं का? आणि बघ, अडचणी काय येतच राहणार आहेत आयुष्यात, पण जर आपण देवाचं नामस्मरण केलं ना आप्या, तर या अडचणींविरुद्ध लढण्याची ताकद मिळते आपल्याला. पटतंय मला. आप्या, अमोलचं आजारपण असेल, नाहीतर आपल्या घरातल्या आडी अडचणी असतील, त्या कधीच सांगून येत नाहीत ग. आणि मी तुला सांगू का, एकदा आपण तिकडनं आलो का नाही, की मी तुला तुझ्या कामापासून अजिबात अडवणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.